परतूर डेपोच्या एसट्या ज्या आहेत ह्या खूप जुन्या झाल्या होत्या. ह्या गाड्या वारंवार बिघडत होत्या. सातत्यानं वर्कशॉपला गॅरेजला त्याची दुरुस्ती करावी लागत होती. 15-20 वर्षाच्या गाड्या असल्यामुळं पूर्ण खिळखिळ्या झालेल्या होत्या. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मी स्वतः भेटलो. त्यांना भेटून अधिवेशन काळात मी पत्र दिलं, विधानसभेत आपल्या डेपोची बाजू मांडली. शाळेच्या मुली आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, यांच्यासाठी नवीन एसट्या दिल्या पाहिजे अशा प्रकारची भूमिका सभागृहातही मांडली. मंत्री महोदयांकडे पत्र दिलं आणि आम्हाला त्यावेळेला त्यांनी 10 गाड्या दिल्या. डेपो मॅनेजरनं अशाच प्रकारचा त्यावेळेला एक चांगला कार्यक्रम डेपोमध्ये घेतला. आताही नवीन 5 गाड्याच्या संदर्भात मुंबईच्या पहिल्या अधिवेशनापासून कालच्या अधिवेशनापर्यंत पाठपुरावा केला आणि आपल्याला पुन्हा 5 गाड्या मंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. आज ह्या गाड्यांचं लोकार्पण झालेलं आहे. एक काळ असा होता की आपल्या मतदारसंघात 300 गावं आहेत. 100 गावात बैलगाडी जात नव्हती. 100 गावातल्या लोकांनी एसटीचं तोंड पाहिलं नाही आणि एसटीनं गाडीचं तोंड पाहिलं नाही. म्हणजे गावातल्या लोकांनी गाडी पाहिली नाही आणि गाडीनं गाव पाहिलं नाही. असे 100 गावं होते की तिथं वाहन जात नव्हतं. आज 300 गावात डांबरीकरणाचे रस्ते झालेले आहेत. कोण्या गावाला 10 कोटीचा रस्ता आहे, 15 कोटीचा रस्ता आहे, 20 कोटीचा रस्ता आहे. आताच आपण पर्यटन क्षेत्र शंभूदेव, महादेव, नांगरतास, ओंकारेश्वर, गोखरेश्वर या रस्त्याला 15 कोटी रुपये आणलेले आहेत. वाटूर जयपूर रस्त्यावर मागच्या वर्षी 16 कोटी आणि यावर्षी 10 कोटी. म्हणजे आता एकही गाव नाही आहे की त्या गावाला रस्ता नाही. आता एसटी महामंडळाला हे काही साहेब सांगायचं काम नाही की तुमच्या गावाला डांबरीकरणाचा रस्ता नाही आणि तुम्ही आता बांधकाम विभागाचं प्रमाणपत्र आणा. सगळ्या 300 गावाला डांबरीकरणाचा रस्ता असणारा आमचा हा पहिला मतदारसंघ आहे मराठवाड्यातला की सगळीकडे रस्ते आहेत. आमचे सभापती आहेत, उपसभापती आहेत, यांना सूचना देतो की तुम्ही तातडीनं यांना कागदावर एक प्रमाणपत्र लागेल सार्वजनिक बांधकामचं, जिल्हा परिषदचं पत्र लागेल की इथं गाडी जाण्यासारखा रस्ता आहे. ते एक प्रोसिजर आहे. पण मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की 300 गावात आता डांबरीकरणाचे रस्ते, काही गावात सिमेंट कॉन्क्रीटचे मोठे रोड गावाला जायला केलेले आहेत. त्याच्यामुळं अधिक गाड्या तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात सोडाव्या लागतील. कारण आता रस्ते टकाटक आहेत, चांगले आहेत. डेपो मॅनेजर आल्यापासून त्यांनी इथं खूप प्रगती केली, झाडं लावले. वर्षातून एकदा दोनदा आम्हालाही बोलतात. आणि एक चांगलं आहे की निधी फार काही त्रास देत नाही निधी मागायला. तर मी त्यांच्या कामाचं कौतुक याच्यासाठी केलं की माझ्या शिफारशीनं त्या इथं आलेल्या आहेत. त्यांची काही अद्यापपर्यंत माझ्याकडे कोणाची तक्रार नाही आहे. फक्त सूचना एकच आपल्याला दोघांना आहे की जिथं जिथं आम्ही 15 कोटी, 10 कोटी, 20 कोटी खर्च करून रस्ते केलेत, 5 कोटी रुपये खर्च करून रस्ते केलेत आणि गावं आणि लोक, गरीब लोक तुमची एसटीची वाट पाहत आहे. एसटीचं ब्रीद वाक्य आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय. म्हणजे एसटी महामंडळ हे काही पैसे कमवायसाठी नाही, तुमच्या कार्यक्षेत्रात एकूण एक गावाला सेवा द्यायची. एकीकडं पोलीस, RTO खाजगी वाहनं चालू देत नाहीत. तरुण पोरांनी बँकेतून कर्ज घेऊन वाहनं घेतलेत, त्यांची वाहनं पोलीस बंद करतात, RTO बंद करतात. आणि दुसरीकडं एसटी महामंडळ फायद्यात कसं येईल, नफ्यात कसं येईल, अधिक पैसा कसा मिळेल. आपलं ब्रीद वाक्य विसरायला नको, बहुजन हिताय बहुजन सुखाय. म्हणजे मी ते एसटीत बसल्यावर वाचायचो, मला आज आठवण झाली. तर ते वाक्य आपलं आहे, जनसेवेसाठी एसटी महामंडळ आहे, जनतेसाठी. जिथं जिथं डांबरीकरणाचे पक्के रस्ते झालेले आहेत तिथं गाड्या सोडल्या पाहिजेत. अशा प्रकारची आपल्याला सगळ्यांना आता माझी विनंती, वाजा सूचना आहे. आणि आपल्या डेपोचं काम चांगलं आहे, जिल्ह्यावरही DCचं काम चांगलं आहे. अधिक नफा कुठं मिळतो की लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्यात चालू पैसे कमवायसाठी ठीक आहे. तुळजापूर आहे, पंढरपूर आहे,
किंवा हिवराश्रम आहे, देवस्थानच्या गाड्या ज्या आहेत तेवढा कंटिन्यू ठेवा. आता नांदेडला जायला गाडीची गरज नाही आहे, एका तासाला रेल्वे, एवढ्या रेल्वे आहेत, गाडीत कोणी बसत नाही आहे, फार अर्निंगही मिळत नाही आहे. संभाजीनगर जायला ट्रेन आहेत. तुमचे मतदार आमचा मतदारसंघ रोड करणं आमचं काम, आणि तुमचं कार्यक्षेत्र म्हणजे डेपोच्या कार्यक्षेत्रातल्या सगळ्या गावाला गाड्या पोहोचल्या पाहिजे. वाटलं तर 100-50 गावात गाडीत बसून न्यायचं तर मला घेऊन जा, मी सोबत येईल, पण सगळ्या गाड्या चालू करायच्या आहेत. धन्यवाद.